सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी गुरुवारी 15 जानेवारी 2026 रोजी 26 प्रभागांमध्ये मिळून सरासरी 50 ते 55% इतकं मतदान झालं। 1-2 ठिकाणचा अपवाद वगळता मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली। सोलापूर महानगरपालिकेच्या 102 जागांसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली। या निवडणुकीत 102 जागांसाठी 564 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। यंदा 4 सदस्यीय प्रभाग पद्धत असल्यानं 26 पैकी 1 ते 24 प्रभागातील मतदारांना प्रत्येकी 4 मते तर 25 आणि 26 नंबर प्रभागात प्रत्येकी 3 मते देता आली। 4 मते देण्याच्या प्रक्रियेमुळे अनेक मतदारांचा मतदान करताना संभ्रम निर्माण झाला होता। दरम्यान सोलापूर महानगरपालिका निवडणूक मतदान प्रक्रियेत सकाळच्या सत्रात मतदारांची मतदान केंद्रांवर गर्दी कमी होती। दुपारच्या सत्रात हळूहळू मतदारांची संख्या वाढत गेली। दुपारी 3:30 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 40.39% अशी राहिली। सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत सरासरी 50 ते 55% इतकं मतदान झालं। प्रशासनानं प्रयत्न करूनही मतदानाची टक्केवारी कमी राहिली। मतदारांचा विधानसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे उत्साह होता तितका उत्साह या निवडणुकीत दिसून आला नाही। दरम्यान पालिका आयुक्तांनी विविध मतदान केंद्रांवर भेट देऊन पाहणी केली। तसंच जिथं जिथं मतदान यंत्रे बंद पडली तिथं तात्काळ दखल घेण्यात आल्याचं ते म्हणाले। 1-2 सकाळपासून आम्हाला तक्रारी आल्या, परंतु त्या ठिकाणी काही तिथल्या जे मतदान प्रतिनिधी आहेत त्यांच्या काहीतरी, कारण आपल्याकडे असं असतं की ती मशीन जी आहे ती सेक्वेन्स जरी चुकला तर ती मशीन कामच करत नाही, एरर करते। समजा एका दुसऱ्या ठिकाणी काही घटना घडली असेल तर आम्ही तात्काळ त्या ठिकाणी आमचे सेक्टर अधिकारी जात आहेत आणि तिथं तपासणी करून समजा काय अडचण असेल तर आमच्याकडे येऊ शकतो। परंतु बऱ्याच ठिकाणी ते जे एजंट आहेत त्याच्या बऱ्याच वेळा काय त्यांचं लक्ष देत नाही, सेक्टर अधिकारी येऊन तपासणी करून तात्काळ पुढील प्रक्रिया करतात। दरम्यान 564 उमेदवारांचं भवितव्य EVMमध्ये बंद झालं असून शुक्रवारी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारी 2 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे। उमेदवारांना मात्र निकाल जाहीर होईपर्यंत झोप लागणार नाही एवढं मात्र निश्चित।